सर्वप्रथम रंगमंचावरच्या आणि रंगमंचासमोर असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांना नमस्कार करून मी माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे स्पर्श. कसा करावा स्पर्श कुणाला, कसा स्पर्श करुनी घ्यावा. कसा करावा स्पर्श कुणाला, कसा स्पर्श करुनी घ्यावा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. म्हणजे स्पर्श या विषयाला, कारण त्याचा आवाका खूप मोठा आहे म्हणून. कसा करावा स्पर्श कुणाला, कसा स्पर्श करुनी घ्यावा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श ईश्वरी अनुभूतीचा, स्पर्श ईश्वरी अनुभूतीच्या, सृष्टीमधल्या सृजनतेचा, सृजनामधल्या दिव्यत्वाचा, दिव्यत्वातील मग मातृत्वाचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श ममत्व वत्सलतेचा, स्पर्श ममत्व वत्सलतेचा, रेशमी अन कोमलतेचा, अधीर प्रणयी शृंगाराचा, शृंगारातील मग तरलतेचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श निखळ मित्रत्वाचा, स्पर्श निखळ मित्रत्वाचा, परस्परांमधील आत्मीयतेचा, विश्वासाचा, समर्पणाचा, समर्पणातील मग अद्वैताचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. स्पर्श धीर गंभीरतेचा, स्पर्श धीर गंभीरतेचा, अभिमानी अन वीरतेचा, स्पर्श धीर गंभीरतेचा, अभिमानी अन वीरतेचा, स्पर्श कणखर खंबीरतेचा, आश्वासक मग समृद्धीचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. परिसस्पर्श हा वाङ्मयाचा, परिसस्पर्श हा वाङ्मयाचा, कला आणि विज्ञानाचा, ध्येय चिकाटी जिज्ञासेचा, जिज्ञासेतील मग उन्नतीचा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. कुरूप, कुरूप बिभत्स स्पर्श असाही, कुरूप बिभत्स स्पर्श असाही, वखवखलेल्या जगण्याचाही, जगण्यातील त्या व्यथेचाही, व्यथेतील मग करुणेचाही, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा. अनेक स्पर्शछटा अनेक अर्थही, अनेक स्पर्शछटा अनेक अर्थही, शब्दातून ते व्यक्त व्यर्थही, अनेक स्पर्शछटा अनेक अर्थही, शब्दातून ते व्यक्त व्यर्थही, प्रतीत फक्त अभिव्यक्तीही, प्रतीत फक्त अभिव्यक्तीही, अभिव्यक्तीतून मग जागृत जाणीवा, हे समजून घेण्या स्पर्शालाही मग स्पर्श करावा, स्पर्शालाही मग स्पर्श करावा. धन्यवाद.